तर पहा मित्रांनो, जरण म्हणजे काय? जरण म्हणजेच व्हर्बल नाउन. ह्याला मराठीत काय म्हणतात? कृदंत. मग पहा याच्यामध्ये आयएनजी फॉर्म ऑफ ए मेन व्हर्ब इज कॉल्ड प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला. आता उदाहरणार्थ पहा, स्विम हे क्रियापदाचं कसलं रूप आहे? मूळ रूप आहे. क्रियापदाच्या मूळ रूपाला कुठला प्रत्यय लावला? आयएनजी प्रत्यय लावला तर त्याला काय म्हणतात? प्रेझेंट पार्टिसिपल. याला आयएनजी प्रत्यय कसं होईल सांगा? स्विमिंग, SWIMMING, स्विमिंग. हे काय आहे सांगा? प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आणि ज्यावेळेस प्रेझेंट पार्टिसिपल वाक्यात मध्ये येऊन सब्जेक्ट ऑफ ए व्हर्ब म्हणजे क्रियापदाच्या कर्त्याचं कार्य करतं, ऑब्जेक्ट ऑफ ए व्हर्ब म्हणजे क्रियापदाचं कर्म म्हणून कार्य करतं, किंवा ऑब्जेक्ट ऑफ ए प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययाचं कार्य करतं, शब्दयोगी अव्ययाच्या कर्माचे कार्य करते, किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए व्हर्ब म्हणजे क्रियापदाचे पूरक म्हणून कार्य करते, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? जरण म्हणतात. मग पहा याच्यामध्ये लक्षात घ्या, स्विमिंग SWIMMING, स्विमिंग इज अ गुड एक्झरसाइज. स्विमिंग इज अ गुड एक्झरसाइज. मग यातलं व्हर्ब कोणतं आहे सगळा? इज. मग स्विमिंग काय आहे सगळा? प्रेझेंट पार्टिसिपल आहे. इथं प्रेझेंट पार्टिसिपलनं कुणाचं काम केलंय? सब्जेक्टचं. म्हणून हे काय आहे सांगा? जरंड. म्हणजेच काय आहे सांगा? व्हर्बल नाउन. ह्यालाच काय म्हणतात? नॉन फायनाइट आयएनजी नाउन क्लॉज. मला वाटतं समजलं का हे सर्वांना?